नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपले 65 पर्यंत झाले होते. आता 66 पासून चालू होईल आपला. तर क्वेश्चन नंबर 66 बघूया. पहिला इथे आपल्याला दिला आहे, इफ द प्रिन्सिपल ₹10,000 बिकम्स ₹15,000 इन 5 years, देन व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे. इथे दिलेलं आहे प्रिन्सिपल दिलेलं आहे. आपल्याला प्रिन्सिपल किती दिलं आहे? 10,000. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? 10,000 बिकम्स ₹15,000. म्हणजे काय आहे? ही जी 10,000ची जी अमाऊंट आहे, जी प्रिन्सिपल आहे, ती 5 वर्षानंतर किती होऊन जाते? 15,000 होऊन जाते. म्हणजे ही जी अमाऊंट आहे काय आहे? याच्यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे. ठीक आहे. तर याच्यातलं इंटरेस्ट किती आहे? हे आपलं प्रिन्सिपल अमाऊंट मायनस केलं तर 5,000 जे आहे ते इंटरेस्ट आहे. तर इथं आपल्याला इंटरेस्ट किती दिलेलं आहे? 5,000. ठीक आहे. आणि नंबर ऑफ इयर्स आपल्याला दिलेले आहे 5 years. आणि रेट आपल्याला नाही दिला आहे. ठीक आहे. रेट आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर इथला आपला फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला. इंटरेस्ट इज इक्वल टू काय होतं आहे? P इंटू R इंटू N, P इंटू R इंटू N अपॉन 100. ठीक आहे. इथं प्रिन्सिपल किती आहे? 10,000. ठीक आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आणि इंटू N किती दिलेलं आहे? 5 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. याला सॉल्व करूया. सॉल्व केल्यावर हे काय येते बघा. सॉरी, इथे इंटरेस्ट पण दिलेला आहे ना आपल्याला 5,000. इथे 5,000 येईल. ठीक आहे. इंटरेस्टच्या जागी 5,000 येईल. ठीक आहे. आता बघा, याला सॉल्व केलं तर हे बघा, हे 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे. इथे 100 इंटू 5 500 इंटू R म्हणजे 500 इंटू R आलं आहे. आणि इकडे काय आहे? 5,000 आहे. ठीक आहे. मग R इज इक्वल टू किती येणार? R इज इक्वल टू है ना, हे R इथेच आहे. ठीक आहे. हे जे आहे 500 इकडं याच्या डिव्हिजनमध्ये चाललं जाईल. तर 5,000 डिवायडेड बाय 500. ठीक आहे. हे किती वेळेस कट होते बघा. 5 1 5, 5 10 50. तर R किती आलं? R इज इक्वल टू 10%. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतो आहे? 4th नंबरचा आन्सर येतो आहे. आन्सर नंबर 4, 10%. ठीक आहे. इथे प्रिन्सिपल आपल्याला दिलं आहे. इंटरेस्ट डायरेक्ट इंटरेस्ट नाही दिलेलं आहे. आपल्याला दिलं आहे की 10,000ची जी अमाऊंट आहे ती 5 वर्षानंतर 15,000 होते. तर 15,000 जी आहे ती अमाऊंट आहे, इन्क्लुडिंग तुमचं इंटरेस्ट. त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड आहे. तर याच्यातून आपल्याला प्रिन्सिपल मायनस करून इंटरेस्ट काढायचा आहे. ठीक आहे. हा आहे इंटरेस्ट. आणि नंबर ऑफ इयर्स दिलेले आहे. रेट आपल्याला काढायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये प्रिन्सिपलच्या जागी 10,000 ठेवले. ठीक आहे. R इंटू 5, इंटरेस्टच्या जागी 5,000 ठेवले. ठीक आहे. याला सॉल्व केलं तर रेट येतो आपला 10%. ठीक आहे. सोपंच आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 67 नंबरचा. इफ द फ्रॅक्शन्स 11/16, 3/4, 5/8 and 1/2 are arranged in a descending order, which will be in the second position. ठीक आहे. 67 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे आपल्याला फ्रॅक्शन दिलेले आहे बघा. 11/16. ठीक आहे. त्याच्यानंतर 3/4. त्याच्यानंतर आहे 5/8 आणि आहे 1/2. हे बघा, फ्रॅक्शन जर जसंही बघितलं ना, तर आपल्याला कम्पेअर करायचं असलं फ्रॅक्शन एकमेकांशी, तर सोपं कधी जाते? जर त्यांचे डिनोमिनेटर सेम असेल तर. मग आपण काय करू? यांचे सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम करून घेऊ. ठीक आहे. आता हे जसं याच्यामध्ये सगळ्यात मोठी नंबर कुठली आहे? 16. मग बाकीच्यांनाही आपण 16 करून घेऊ. तर इथं बघा, हा आहे 11/16 तसंच राहणार. ठीक आहे. याला आपल्याला चेंज नाही करायचं आहे. 11/16.
आता याला 16 करायचं आहे. 3/4ला आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये 16 आणायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे पण 4नी मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, दोन्हीकडे करावं लागते. जरी एका डिनॉमिनेटरमध्ये केलं तर न्यूमरेटरला पण 4नी मल्टिप्लाय करावं लागते. मग हे किती होते, 12/16. ठीक आहे, मग याच्या जागी आपण काय लिहू शकतो, 12/16. त्याच्यानंतर 5/8. 5/8 जो आहे त्याला आपल्याला डिनॉमिनेटर 16 करायचं आहे, तर इंटू 2 करावं लागेल. मग इथे पण इंटू 2 करायचं. ठीक आहे, इथे किती येते, 10/16. मग इथं आलं आहे 10/16. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 1/2. 1/2ला आपल्याला 2ला 16 करायचं आहे, तर इंटू 8 करावं लागेल. वरती पण 8 करावं लागेल. ठीक आहे, तर 8/16 येणार आहे. तर 1/2च्या जागी आपण काय लिहू शकतो, 8/16. आता बघा, इथं सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे. आता याच्यातून जे बघायचं, न्यूमरेटर ज्याचा सगळ्यात लहान आहे ना, आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. तर सगळ्यात मोठा कुठला आहे डिनॉमिनेटर, 12. तर सगळ्यात पहिलं फ्रॅक्शन येणार हे, त्याच्यानंतर सेकंड येणार हे, थर्ड येणार हे, फोर्थ येणार हे. त्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कसं लिहावं लागेल. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येणार बघा. सगळ्यात पहिले येणार है ना, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात पहिले मोठी नंबर येते है ना, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे 11/16, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे 10/16, आणि सगळ्यात लास्ट येते सगळ्यात छोटी 8/16. ठीक आहे ना, जो हे बघा 12, 11, 10, 8 है ना, हे तर खालचे डिनॉमिनेटर सेम आहे. तर हे अशा पद्धतीने आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये याला लिहून घेऊ. आता याच्यात आपल्याला फाइंड काय करायचं आहे की विच विल बी इन द सेकंड पोझिशन. तर इथं बघा सेकंड पोझिशनला कुठला आहे, 11/6. ठीक आहे ना, तर याचा आन्सर येतोय बघा फर्स्ट. आन्सर नंबर येतोय 1. ठीक आहे, सोपं आहे. कधीही आपल्याला दोन फ्रॅक्शनला कम्पेअर जर करायचं असेल तर सगळ्यात पहिले त्याचे डिनॉमिनेटर सेम असले पाहिजे. डिनॉमिनेटर सेम करून घ्या, सोपं जाते कम्पेअर करायला. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 68. फाइंड द फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट टू 3/7. हे बघा, इथं आता हे पण खूप सोपं आहे. इथं आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. 11/21, 12/21, 15/42, 24/56 आणि 27/70. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यांचे हे करून बघायचं. इथं तुम्ही ना माइंडमध्येच करून बघा. खाली इथं डिनॉमिनेटर पहिल्या याच्यामध्ये 21 दिलेलं आहे, इथं 3नी मल्टिप्लाय करावं लागेल. मग वरती 3नी केलं तर किती येते, 9. मग पहिलं तर नसणार आहे. दुसऱ्यामध्ये इथं 6नी मल्टिप्लाय करावं लागेल है ना, 42. तर वरती 6नी केलं तर किती येते, 18. तिथं किती दिलेलं आहे, 15. मग हे पण नाही होणार. थर्डमध्ये बघा 56 करायचं आहे डिनॉमिनेटर, म्हणजे 8नी मल्टिप्लाय करायचं ना. तर 8नी मल्टिप्लाय केलं तर वरचं डिनॉमिनेटरला न्यूमरेटर पण 8नी केलं तर 3 8 जा 24 होतं आहे. म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे तो बरोबर आहे. इथं 8नी करायचं आणि इथं 8नी करायचं. मग इथं किती येते, 24/56. ठीक आहे, फोर्थ पण ऑप्शन रॉंग आहे. कारण जर आपण डिनॉमिनेटरला 70 केलं तर मग वरती न्यूमरेटर 30 येतो आहे. ठीक आहे ना, तर त्याच्यामुळे फोर्थ पण त्याचा आन्सर नाही आहे. याचा आन्सर आहे थर्ड. ठीक आहे, हे जे आहे ना, ह्या फ्रॅक्शनला आपण याच्या इक्विव्हॅलेंट हा फ्रॅक्शन आहे. फक्त दोन्हीकडे आपण 8 8नी मल्टिप्लाय केलं आहे. हे असं करू शकतो आपण. एका फ्रॅक्शनला न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये एकाच नंबरनी जर आपण मल्टिप्लाय केलं तर तो त्याच्या इक्विव्हॅलेंट असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 69. हाऊ इज अ quarter to 5 kg of sugar written as decimal fraction. खूप सोपं आहे. क्वार्टर टू 5 म्हणजे 5 kgला है ना, 5 kgला तुम्हाला याच्यापेक्षा
क्वार्टर म्हणजे 250 ग्रॅम कमी. ठीक आहे, तर 250 ग्रॅम कमी म्हणजे किती होणार 4 kg है ना, 750 है ना kg है ना, हे 5 kg आहे. याला फक्त 250 ग्रॅम कमी आपल्याला हे लिहायचं इथं. तर याला आपण कसं लिहू याच्यामध्ये डेसिमलमध्ये 4.750 kg. तर याचा आन्सर कुठला आहे, आन्सर नंबर येतो 4. ठीक आहे, सोपं आहे, काय असं बघूनच डायरेक्ट तुम्ही करू शकता याला. ठीक आहे, चला ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 70मध्ये लिहिलं आहे, हाऊ इज 13/5 रिटर्न ॲज मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके, मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे कसे असतात, हा जो आहे 13/5 जो आहे ना तो रेग्युलर फ्रॅक्शन आहे. 13/5 जो आहे तो रेग्युलर फ्रॅक्शन आहे. जर आपल्याला याला मिक्स फ्रॅक्शन करायचं असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागतं, 13ला 5ने डिवाईड करायचं. ठीक आहे, तर 5 2 = 10. ठीक आहे, रिमाइंडर किती आलं 3. आता याला आपल्याला हे मिक्स फ्रॅक्शन ह्या तिन्हीचा वापर करून, हा डिवायझर आहे, कोशंट आहे, हे रिमाइंडर आहे, यांचा वापर करून याला मिक्स फ्रॅक्शन लिहिता येते आपल्याला. सगळ्यात पहिले तर बघा मिक्स फ्रॅक्शन कसं लिहायचं आहे. हे जो डिनॉमिनेटर आहे तो तर तिथे 5 असणारच आहे खाली. ठीक आहे, इथे जो आहे वरती कोशंट लिहिला जातो. ठीक आहे, इथं रिमाइंडर लिहिला जातो, सॉरी इथं रिमाइंडर लिहायचं असते. हे जे आलं ना रिमाइंडर इथं वरती लिहायचं आणि कोशंट इथं लिहायचं असते. ठीक आहे, आता इथं बघा हे याला कसं करतात माहिती आहे का, 5 2 = 10 + 3 13. 13/5 येत आहे. तर 13/5ला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये असं 2:3/5 लिहितात. ठीक आहे, हे बघा इथं +3 का बरं करावं लागते, कारण हे मायनस झालेलं आहे. इथं जे आहे ना हे मायनस करून आलेली नंबर असते. ठीक आहे, म्हणून त्याला इथं प्लस करावं लागतं. तर सगळ्यात पहिले काय लिहायचं असते, कोशंट, त्याच्यानंतर रिमाइंडर आणि त्याच्यानंतर खाली जो डिवायझर असतो 5 तो इथं 5 लिहायचा. तर अशा प्रकारे आपण कुठल्याही फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये आपण चेंज करू शकतो. ठीक आहे, तर 13/5ला मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये अशा प्रकारे लिहू शकतो. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 2. ठीक आहे, आन्सर नंबर 2. ठीक आहे, लिहिताना जरा आन्सर लिहिताना जरा थोडंसं लक्ष देऊन, कारण याच्यामध्ये गडबडीमध्ये तिसरा नंबर पण लिहू शकतो आपण, 2:5/3 पण लिहू शकतो याला. ठीक आहे, तर ते चुकलं नाही पाहिजे, करेक्ट आन्सर आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 71 नंबर, हाऊ मेनी टाइम्स शुड 2.5 बी डिडक्टेड फ्रॉम 45.4 सो दॅट द रिझल्ट विल बी 0.4. ठीक आहे, 71मध्ये काय दिलेलं आहे की आपल्याला एक नंबर आहे 45.4. ठीक आहे, याच्यामधून आपल्याला 2.5 आहे ना किती वेळेस आपल्याला डिडक्ट करावं लागेल, जेणेकरून आपल्याला याचा आन्सर किती येईल, याचा आन्सर येईल 0.4. याचा आन्सर किती यायला पाहिजे 0.4. ठीक आहे, आता बघा तुम्ही इथं काय वाटते, हे 4 तसंच्या तसं आहे. हे 0 कधी होईल, जेव्हा याच्यातून 45 आपण मायनस करू, है ना. 45 जर मायनस करू आपण तर इथं आन्सर आपल्याला 0 येईल, 0.4 येईल. ठीक आहे, आता हे आपल्याला 2.5 इथून मायनस करायचं आहे म्हटलं, पण एकदाच नाही करायचं आहे, बरेचदा करायचं आहे. म्हणजे किती वेळ करायचं आहे, तर ते आपल्याला कसं काढायचं, ते बघा 45 जे आहे ना 2.5 जो आहे 45 डिवायडेड बाय 2.5 करून बघायचं. ठीक आहे, तर हे किती येते हे बघायचं. तर हे बघा इथं एक डेसिमल आहे ना, तर इथं आपण 450 एक 0 वरती लिहायचं आणि खाली 25 लिहायचं. ठीक आहे, आता बघा 25 1 जार 25. ठीक आहे, 20 रिमाइंड राहिले. ठीक आहे, नंतर हे 0 आलं. ठीक आहे, मग 25 8 जार 200. म्हणजे याचा आन्सर किती येते, 45ला जर 2.5ने डिवाइड केलं तर 18 येते. म्हणजे 2.5 जे आहे 18 टाइम्स म्हणजे इंटू येते, इज इक्वल टू किती होतात 45.
ठीक आहे. तर आपल्याला 18 टाइम्स 2.5ला 18 टाइम्स आपल्याला याच्यातून डिडक्ट करावं लागेल, तेव्हा कुठं आपल्याला ॲन्सर 4.4 येईल. ठीक आहे. 18 टाइम्स म्हणजे 45. तर याचा ॲन्सर किती येतो आहे? 18 म्हणजे आपला येतो सेकंड नंबरचा ॲन्सर. ठीक आहे. कळालं. हे जे 45 आहे ना, हे कुठून आणलं आहे आपण? 2.5चं 18 टाइम्स केलं तर 45 येतात. ठीक आहे. तर इथं ॲन्सर येतो याचा सेकंड नंबरचा. सोपं आहे पण थोडंसं कन्फ्युजिंग आहे. थोडं लक्ष देऊन बघा, जमेल तुम्हाला पण. ओके. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 72 नंबरचा. इथे आपल्याला एक फ्रॅक्शनचं सम दिलेलं आहे. 3 अपॉन ट्रायंगल प्लस 6 अपॉन ट्रायंगल इज इक्वल टू 16 अपॉन स्क्वेअर. देन हाऊ मेनी टाइम्स इज द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर देन दॅट ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. तर इथं 72 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना, याच्यामध्ये बघा 3 अपॉन ट्रायंगल प्लस 6 अपॉन ट्रायंगल इज इक्वल टू 16 अपॉन स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं मी जेव्हा प्रॅक्टिस करताना मी बघितलं तर इथं माझ्या मते तर इथं काहीतरी मिसप्रिंट झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याचा ॲन्सर येत नव्हता. मग मी याचा माझ्या मते इथं 6च्या जागी ना 5 दिलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. तरच याचा ॲन्सर येतो, नाहीतर येत नाही. तुम्हाला ते पण दाखवतो. 6 इथं असेल तर कसं. पहिले हे बघून घ्या की याचा ॲन्सर कसं येणार. हे बघा, हे डिनोमिनेटर सेम आहे. ठीक आहे. तर मग याचा आपल्याला डिनोमिनेटर एकदाच लिहायचं आणि हे 3 + 5 किती होतात? 8. ठीक आहे. इज इक्वल टू हे किती आहे? 16 अपॉन स्क्वेअर. ठीक आहे. आता हे स्क्वेअरला इकडे घेऊन येऊ आपण. स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार? हे ट्रायंगल 16 इंटू ट्रायंगल आणि डिवायडेड बाय 8. 8 × 8, 8 × 6 म्हणजे 2 टाइम्स ऑफ ट्रायंगल. तर याचा ॲन्सर काय ते 2 टाइम्स. थर्ड नंबर ॲन्सर येतो आहे, थर्ड नंबर है ना. स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. पण हे कधी आलं? जर आपण इथं 5 ठेवलं तर. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये इथं 6 दिलेलं आहे. तर 6 रॉंग आहे. बघा कसं रॉंग आहे बघा. इथं जर आपण 6 ठेवलं ना, हे बघा 6 जर ठेवलं तर इथं तुमचं ट्रायंगल हे डिनोमिनेटर येणार. 6 + 3 किती येतात? 9 है ना. आणि 16 अपॉन स्क्वेअर. मग जर याच्यातून आपण सॉल्व करायला गेलं तर काय होतं? हे बघा 16 ट्रायंगल अपॉन 9. याच्याने ॲन्सरच येत नाही आहे. हे किती टाइम्स येते? होतच नाही, कारण हे डेसिबलमध्ये येते नंबर. 16ला जर आपण 9ने डिवाईड केलं है ना, तर किती येते? 9 2 तर करताच येत नाही. 9 1 9 है ना, 7. मग परत इथं डेसिमल येणार, इथं 0 येणार. 9 7 63. आता हे 1.7 टाइम्स लिहिलं आहे का इथं कुठं? ॲन्सर नाहीच आहे 1.7 टाइम्स. जर 1.7 टाइम्स असतं तर मग ठीक आहे, मग इथे आपण 6 राहू दिलं असतं. पण इथं 3 टाइम्स 4 टाइम्स 2 टाइम्स 1 टाइम असं दिलेलं आहे. 1.7 टाइम नाही दिलेलं आहे. तर म्हणजे इथं हे 6च्या जागी 5 असायला पाहिजे. ठीक आहे. होते कधी कधी असं मिसप्रिंट होत असते. पुढचा जो क्वेश्चन आहे तो 73 नंबर, तिथे पण एक मिसप्रिंट आहे. ठीक आहे. तर चला आपण बघूया. आपण याचा ॲन्सर नंबर येतोय 3. पुढचा क्वेश्चन जो 73 नंबरचा आहे, 73. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग वेअर फ्रॅक्शन्स आर रिटन इन द वर्ड्स. ठीक आहे. आता इथं 3 हे दिलेले आहे. 13.05. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक दिलेलं आहे 0.75. त्याच्यानंतर अजून एक 2.04 आणि त्याच्यानंतर दिलं आहे 15.3. ठीक आहे. तर याला आपण काय रीड करतो? 13.05. तर इथं दिलेलं आहे 13.5 म्हणजे हे तर नसणार आहे. ठीक आहे ना. 0.5 लिहायला पाहिजे होतं मग ते. ठीक आहे. सेकंड जे लिहिलेलं आहे 0.75
हे करेक्ट लिहिलेलं आहे. ठीक आहे. तिसरं जे आहे ना ऑप्शन ते पण 2.04 हे पण बरोबर लिहिलेलं आहे. आणि फोर्थ जे आहे लिहिलं आहे 15.300, तर 15.300 नाही आहे. तर हे 2 ऑप्शन्स बरोबर आलेले आहे. ठीक आहे ना. तर आपल्या याच्यामध्ये कुठलंही एक असायला पाहिजे ना. इथे 2 बरोबर आले तर कुठलं लिहायचं. आता इथं ॲन्सरमध्ये तर थर्ड लिहिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की हा जो आहे इथं जे लिहायला काहीतरी पाहिजे होतं 0.75 असं काहीतरी लिहायला पाहिजे होतं, किंवा आहे की नाही 0.57 लिहायला पाहिजे होतं, तेव्हा हे रॉंग झालं असतं. तर हे दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट दिसत आहे ॲज पर ते आता जे क्वेश्चन लिहिलेलं आहे त्याप्रमाणे. ठीक आहे. तर इथं पण काहीतरी मिसप्रिंट असायला पाहिजे. सेकंड नंबरचा जो आहे ना तिथं काहीतरी मिसप्रिंटिंग झालेली आहे, त्यांनी करेक्ट लिहून टाकले आणि थर्डला पण करेक्ट लिहून टाकले. त्याचा इथं यांनी ॲन्सर 3 नंबरचा कन्सिडर केला आहे, तर आपण पण 3 नंबर कन्सिडर करूया. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता इथे आता आपल्याला 74 आणि 75 नंबरचे जे 2 क्वेश्चन आहे ते एका पिक्टोग्राफवर बेस्ड आहे. ठीक आहे. तर इथे जो पिक्टोग्राफ दिलेला आहे त्या पिक्टोग्राफनुसार इथे ॲल्मंड्स, ठीक आहे, ॲल्मंड जे दिलेलं आहे त्याच्या पुढं किती 3 बॉईज दिलेले आहे आणि एका बॉईजची जी स्केल आहे ते 8 आहे, म्हणजे हे टोटल किती 8 3 जा 24. ठीक आहे. ॲल्मंड 24 बॉईजला आवडते है ना, म्हणजे खायला प्रिफर करतात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर वॉलनट किती बॉईज प्रिफर करतात 5 8 5 जा 40. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅश्यू किती बॉईज प्रिफर करतात 4 4 × 8 × 4 म्हणजे 32. आणि त्याच्यानंतर पिस्टाचिओ लिहिला इथं पिस्ता, ते बघा फक्त 16 बॉईज प्रिफर करतात. ठीक आहे. ह्या बेसिसवर आता आपल्याला 74 आणि 75 नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर 74 नंबरचा क्वेश्चन बघा. 74 नंबरचा क्वेश्चन आहे की विच नट्स आर प्रिफर्ड बाय मोर दॅन 35 बॉईज. आता याच्यापेक्षा 35पेक्षा जास्त कुठले बॉईज आहे, कुठला नट प्रिफर करतात वॉलनट. त्याचा ॲन्सर काय येतो वॉलनट, म्हणजे कुठला येतो ॲन्सर नंबर 4. ठीक आहे. त्याच्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन बघा आता की हाऊ मच आल्मंड्स आर नीडेड इफ 250 ग्राम ऑफ आल्मंड्स आर गिवन टू ईच बॉय. ठीक आहे. आता आल्मंड्स किती आहे इथं बघा, टोटल बॉईज किती बॉईज आहे 24 बॉईज आहे ज्यांना आल्मंड्स खायला आवडतो है ना, प्रिफर करतात ते, म्हणजे त्यांना आवडतो एक प्रकारचं. तर आता इथं प्रत्येकाला जर आपण 250 ग्रॅम दिलं तर टोटल किती बॉईज आहेत, तर 250 ग्रॅम है ना इंटू 24 बॉईज आहेत. ठीक आहे. तर यांचं मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू किती येणार, हे बघा 24 × 25 करायचं. 1 0 होतं, ह्याला माइंडमध्ये ठेवा. 25 4 जा 100 है ना, 10 कॅरी ओव्हर झालं. 25 2 जा 50 50 + 10 60 आणि हा 1 0 म्हणजे किती आलं 6000 ग्रॅम, म्हणजे के जीमध्ये किती येतं आहे 6 kg, कारण आपल्याला ॲन्सर काय दिलेला आहे के जीमध्ये दिला आहे. तर याचा ॲन्सर किती येतो आहे ॲन्सर नंबर 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज आपली एक्सरसाइज नंबर 7 जी आहे ती पूर्ण कंप्लीट झाली आहे. ठीक आहे. आता पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची एक्सरसाइज नंबर 8 सुरू करूया. ठीक आहे. तर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा. जे मी तुम्ही व्हिडिओ पॉज करून, ठीक आहे ना, एखादा क्वेश्चन तुम्हाला नाही समजलं तर त्याला पॉज करून समजून घ्यायचा प्रयत्न करा की हे कसं सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. जर तरी पण नाही समजत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये लिहून मला विचारू शकता की ह्या क्वेश्चनचं जे तुम्ही ॲन्सर एक्सप्लेन केलं आहे ते आम्हाला नीट कळालेलं नाही आहे, पुन्हा मला सांगा. तुम्ही वाटल्यास फोन करा मला, फोन करून मी तुम्हाला फोनवर पण सांगू शकतो. ठीक आहे. तर करा, भरपूर प्रॅक्टिस करा. खूप कमी दिवस राहिले आता एक्झामला,
खूप प्रॅक्टिस करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.